नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि मी पवन सर तुमच्यासाठी जसं की बीएमसी भरती स्पेशल 2024 ठीक आहे, यामध्ये आज आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा शिकतोय ज्याच्यावर सर्वाधिक प्रश्न असतात। त्याचं नाव काय आहे? तो म्हणजे लोकसंख्या। लोकसंख्या आपण पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे। सर्वात पहिले लोकसंख्येच्या संकल्पना, त्यानंतर फॅक्च्युअल डेटा, जो फक्त बेसिक जर तुमचे कंप्लीट असेल तर तुम्हाला इतर गोष्टी कळतात। तर हे पहिलं लेक्चर असेल त्यामधलं। त्यापूर्वी सांगू इच्छितो की बीएमसी साठी स्पेशल सामान्य ज्ञान ही माझी बॅच आहे जी तुम्हाला ॲपवर अवेलेबल आहे, जी तुम्हाला 999 मध्ये अवेलेबल आहे ॲपवर। से तुम्ही परचेस करू शकता। यामध्ये फक्त जीएस तुमचं कव्हर केलं असेल। ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण बॅच करायची आहे त्यांच्यासाठी 1 सप्टेंबर पासून बॅच चालू केली आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, म्हणजे तुम्ही लाईव्ह करू शकता किंवा रेकॉर्डेड कितीही वेळा व्हिडिओ बघू शकता। अशी बॅच तुम्हाला ॲपला अवेलेबल आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी भाषा, व्याकरण मी शिकवलं आहे, इंग्रजी व्याकरण आणि गणित बुद्धिमत्ता हे अनिल सरांनी शिकवलं आहे, इंग्रजी व्याकरण शिकवलं आहे संजय सरांनी। ही पण बॅच तुम्हाला अवेलेबल आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता तुमचं काय होणार आहे, एक गाव 2 तुकडे होणार आहे। ते कसे बघा, आता अलीकडे काय झालंय, बीएमसीने एक दुसरी जी आहे जाहिरात ती प्रसिद्ध केली आहे, जिचं नाव आहे कर निर्धारक आणि संकलक। बघा लक्ष द्या, कर निर्धारण आणि संकलन खात्याची एक जाहिरात अलीकडे प्रसिद्ध केली आहे। या जाहिरातीमध्ये हे निरीक्षक नावाचं पद आहे, ठीक आहे, निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर। आणि याचा जो ग्रेड पे आहे तो आहे M17। आधीची जी बघितली आपण कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक ते M15 आहे, मात्र हे M17 आहे। सो चांगली एक पे स्केल मानले जाते। आणि 178 पदासाठी जाहिरात आहे। ही जाहिरात तुम्हाला लवकरच डिटेलमध्ये अवेलेबल होऊन जाईल, ठीक आहे। सो मला तरी असं वाटतंय की वर बघता एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी याला काय असेल, पात्र असेल, टायपिंग वगैरे अशी अट नसेल। बघू, जाहिरात आल्यानंतर कळेलच, ठीक आहे। चला आता मूळ मुद्द्यावर जातोय आपण। आता शिकतोय आपण ते म्हणजे काय, ते म्हणजे लोकसंख्या, ठीक आहे। माझ्यासोबत तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे, मुद्दा कंप्लीट करायचा आहे। मुद्द्याचं हेडिंग द्या काय, लोकसंख्या। आणि लोकसंख्येचा काय शिकतोय आपण, तो शिकतोय भाग 1, ठीक आहे। आणि भाग 1 मध्ये आज आपण मुख्यत्वे शिकतोय ते म्हणजे काय, कॉन्सेप्ट। कॉन्सेप्ट म्हणजे काय, संकल्पना। म्हणून सर्वात पहिला मुद्दा आपला आहे लोकसंख्या भाग 1, संकल्पना। आता कॉन्सेप्ट शिकून घ्या की नेमकं लोकसंख्या काय असतंय, ठीक आहे। तर एक सर्वात पहिला मुद्दा हा आहे की सर लोकसंख्या म्हणजे काय, ठीक आहे। सिंपल आहे, समजून घ्या की एक गाव आहे असं, ठीक आहे। मग एखाद्या विशिष्ट भागामध्ये, हा एखादा विशिष्ट भाग आहे, या एखाद्या विशिष्ट भागामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या। किती सिंपल आहे बघा बरं। काय सांगितले लोकसंख्या म्हणजे, लोकसंख्या म्हणजे एखाद्या म्हणजे कोणत्याही, तुमचं गाव माझं गाव, तुमचा देश माझा देश, तुमचं राज्य माझं राज्य, ठीक आहे, असं। सो एखाद्या विशिष्ट प्रदेशात, विशिष्ट प्रदेश म्हणजे काय, विशिष्ट प्रदेश म्हणजे कॉलनी, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, काही एखाद्या विशिष्ट प्रदेशात, ठीक आहे, राहणाऱ्या लोकांची संख्या, कोणाची, राहणाऱ्या लोकांची संख्या होय। झालंय। मग लोकांची संख्या म्हणजेच काय पोरांनो, लोकांची संख्या म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतोय लोकसंख्या। काय कठीण आहे सांगा बरं लोकसंख्या म्हणजे। मग इथं फक्त काय करतोय, लोकांची संख्या मोजतोय। वाघ, कुत्रे, मांजरी असे मोजतोय का, नाही, त्यांची वेगळी जनगणना असते, आपली जनगणना वेगळी असते, ठीक आहे। सर्वात पहिला मुद्दा आहे की काय, इथं एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या। पहिली व्याख्या समजली, संकल्पना शिकतोय आपण फक्त, ठीक आहे। दुसरा मुद्दा शिकतोय आपण ती म्हणजे घनता, ठीक आहे। एकदम डोक्यात जाईल तुमच्या, घनता म्हणजे काय असते, डोक्यात जाईल म्हणजे डोक्यात फिट बसेल, पक्क होईल अशा प्रकारे, ठीक आहे। बघा आता लक्ष द्या, घनता ही झाली पहिली डेफिनेशन लोकसंख्येची। आता घनतेची, घनता म्हणजे काय आहे की जर तुम्ही 1 किलोमीटर असे गेलेत, ठीक आहे, 1 किलोमीटर असे गेलेत, 1 किलोमीटर या असे गेलेत आणि 1 किलोमीटर असे गेलेत, म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत 1 किलोमीटर, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत आणि डी ते ए असं 1 किलोमीटर तुम्ही जात असाल, यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात चौकिलोमीटर, चौरस किलोमीटर आहे ना। एका किलोमीटरचा हा काय झाला, चौरस तयार झाला। मग लक्षात ठेवायचं, एका चौरस किलोमीटर मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे काय, घनता होय। काय सांगाल व्याख्या, चला व्याख्या बोला। व्याख्या सांगाल की एका म्हणजे 1
चौरस किलोमीटर म्हणजे 1 चौकिमी, 1 चौरस किलोमीटर क्षेत्रात, ठीक आहे, राहणाऱ्या लोकांची संख्या. म्हणजे भारतामध्ये जर 1 किलोमीटरचा असा चौरस तयार केला तर त्या चौरस क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्या, यालाच काय म्हणतात पोरांनो, यालाच म्हणतात घनता. काय म्हणतात? घनता. म्हणून घनता ही नेहमी कशात मोजली जाते? घनता मोजली जाते 1 चौरस किलोमीटर मध्ये. कशात? घनतेचं युनिट काय आहे? घनतेचं युनिट आहे ते म्हणजे चौरस किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्राची घनता 365 आहे, तर कसं मोजायचं? महाराष्ट्राची घनता ही 365 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये 365 लोक राहतात. ठीक आहे. आणि याच्यासाठी एक सूत्र वापरतात, घनतेचं एक सूत्र आहे. घनतेचं सूत्र कसं काढायचं? घनता म्हणजे काय आहे? घनता म्हणजे, ठीक आहे, राज्याची लोकसंख्या, आपल्या राज्याची एकूण लोकसंख्या, ठीक आहे, आणि भागेला काय? काय भागेला? राज्याचे क्षेत्रफळ. संपला विषय. घनता काढण्याचा सिंपल फॉर्म्युला आहे ना. काय फॉर्म्युला आहे? राज्याची लोकसंख्या. मग आपल्या राज्याची लोकसंख्या किती आहे? चला हे आपण गणित करू. आपल्या राज्याची लोकसंख्या 1,11,23,72,972. ठीक आहे. भागेला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 30, 77, 13 चौरस किलोमीटर. असं जर याचा तुम्ही भागाकार केलाय तर उत्तर किती येतं? 365. म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला 365 लोक एका चौरस किलोमीटर एरियात राहताना दिसतात. संपलं? समजलं का? लोकसंख्या समजली, घनता समजली. तिसरा प्रकार आपण शिकतोय ते म्हणजे लिंग गुणोत्तर. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, लिंग गुणोत्तर म्हणजे काय असते? ठीक आहे. लिंग गुणोत्तर, लिंग 2 आहेत. लोकसंख्यानुसार 2 लिंग आहेत. काय? स्त्री आणि पुरुष. आणि तुम्हाला माहिती आहे नॅचरलीच पुरुषांची जन्माला येण्याची संख्या जास्त असते. म्हणून लक्षात ठेवायचं, लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांमागे 1000 पुरुषांमागे जन्माला येणाऱ्या कोणाची संख्या? स्त्रियांची संख्या. जन्माला येणाऱ्या म्हणा किंवा वास्तव्यात असणाऱ्या 1000 पुरुषांमागे जन्माला येणाऱ्यापेक्षा आपण काय करूया? आपण इथं म्हणू की 1000 पुरुषांमागे असणाऱ्या कोणाची संख्या? स्त्रियांची संख्या. आले लक्षात? संपला मुद्दा. इतकं सिंपल काय आहे? लिंग गुणोत्तर. म्हणून लिंग गुणोत्तर कसं काउंट करत असतात? लिंग गुणोत्तर काउंट करत असतात ते म्हणजे पुरुष किती पुरुषांमागे? 1000. ठीक आहे. आणि त्या मागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या, हाऊ मेनी स्त्रिया, याला काय म्हणतात? लिंग गुणोत्तर. कळाले? सो ही झाली तिसरी डेफिनेशन जी आहे लिंग गुणोत्तराची. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आले का लक्षात? समजलंय? चला हे झालं बघा. हे झालंय काय? सर्वात पहिले लोकसंख्या, दुसरं झालंय घनता, तिसरं झालंय लिंग गुणोत्तर. आता काय असतं माहितीये का? आता असतंय, ठीक आहे, लिहून झालं असेल, मी बाजूला होतोय, एकदा लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. ओके. चला पुढचा मुद्दा शिकवतोय. पुढचा मुद्दा असा आहे ज्याला म्हणतात बाललिंग गुणोत्तर. काय म्हणतात? बाललिंग गुणोत्तर. नावातच आहे. काय? जसं पुरुष स्त्रियांचं गुणोत्तर काढलंय तसं आता तुम्ही काय करताय? बालक बालिकांचं गुणोत्तर काढताय. आणि ठीक आहे, इथं बालक म्हणजे काय? ठीक आहे, हे जे आहे बाबू पिल्लू शोनो जादू टोनावाला हे नाही. तो बाबू तुमचा किती मोठा असला तरी बाबू असतोय. 40 वर्षाचा पण बाबू असतो. पण इथे बाबू तसं नाही. बाबू म्हणजे 0 ते 6 वयोगट. आलं का लक्षात? हे असं. म्हणून एक लक्षात ठेवायचं की 0 ते 6 वयोगटातील, काय व्याख्या सांगायची? 0 ते 6 वयोगटातील बालकांमागे, ठीक आहे, बालकांमागे असणाऱ्या कोणाची संख्या? असणाऱ्या बालिकांची संख्या. आलंय का लक्षात? असं जे आहे याला म्हणतात बाललिंग गुणोत्तर. म्हणजेच बाललिंग गुणोत्तराचं सूत्र कसं होईल? नंबर 1, ठीक आहे, पुरुष बालक म्हणजे बालक म्हणजेच पुरुष, याच्या मागे असणाऱ्या बालिकांची संख्या.
आले लक्षात? 1000 पुरुष बालकांमध्ये असणाऱ्या बालिकांची संख्या. आकडेवारी नंतर शिकू. आता फक्त जेवढ्या कन्सेप्ट सांगतोय तेवढ्या कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या फक्त. क्लियर? ओके चलो. अब नेक्स्ट वन बेटा पढ़ेंगे ते म्हणजे साक्षरता. नाव ऐकलं असेल ना तुम्ही? साक्षरता. साक्षरता म्हणजे लिटरसी. चला बोला, लिटरसी म्हणजे काय? काय वाटतंय लिटरसी म्हणजे तुम्हाला? तर लक्षात घ्यायचं, लिटरसी म्हणजे 7 वर्षावरील कोणताही व्यक्ती. बघा, व्यक्ती किती वर्षाच्या वर असला पाहिजे? 7 वर्षावरील कोणताही व्यक्ती. का बरं हो सर 7च वर्ष का? तर बेटा आईच्या पोटातून गर्भातून बाहेर पडला आणि लिहिता वाचता येतं असा व्यक्ती आहे का कोणी? नाही ना. त्याला काय करावं लागतं? 6व्या वर्षी तो पहिलीत जाईल, 1 वर्ष शिकेल आणि 1 वर्ष शिकल्यानंतर त्याला लिहिणं वाचणं येईल. समजलं ना? मग 6व्या वर्षी जर पहिलीत नाव पडत असेल तर त्याला लिहिता वाचता कधी येईल? 7व्या वर्षी, असं सरकारला वाटतं. इकडे तर तुमचे वांदे आहेत, ग्रॅज्युएट झाल्यावर लिहिण्याचे वांदे आहेत नाही का? सो त्याच्यामुळे सरकार गैरसमजमध्ये आहे. पण ठीक आहे. ओके, काय म्हणतंय? 7 वर्षावरील कोणताही व्यक्ती ज्याला कोणत्याही एका भाषेत, असं नाही आहे की बाबा हीच भाषा आली पाहिजे तीच भाषा आली पाहिजे, नाही, कोणत्याही एका भाषेत काय करता येतं? लिहिता किंवा वाचता येते. एक तर लिहिता आलं पाहिजे और काय आलं पाहिजे? वाचता आलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे कोणत्याही एका भाषेत, स्पॅनिश, अरेबियन, हिब्रू, लॅटिन, ठीक आहे, उर्दू, कोणत्याही एका भाषेत त्याला लिहिता वाचता जर येत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं साक्षर. समजली का साक्षरतेची व्याख्या? बघा, एक एक मुद्दा आपल्याला शिकायचा असतो. पहिला मुद्दा काय? लोकसंख्या. लोकसंख्या म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांची संख्या, लोकसंख्या. ठीक आहे, सगळे बेसिक शिकावं लागत असतात बरं. ठीक आहे, आणि आपण आपल्या बॅचमध्ये पण काय करतोय? संकल्पनात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला शिकवतोय. दुसरं, 1 चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे घनता. म्हणून घनतेचं सूत्र आहे घनता बरोबर राज्याचं क्षेत्र, राज्याची लोकसंख्या भागिले राज्याचे क्षेत्रफळ. ठीक आहे, आणि चौरस किलोमीटरमध्ये मोजतात. लिंग गुणोत्तर, 1000 पुरुषांमागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय? 0 ते 6 वयोगटातील बालकांमागे असणाऱ्या बालिकांची संख्या म्हणजे बाललिंग गुणोत्तर. मग 0 ते 6 वयोगट. आणि साक्षरता म्हणजे काय? 7 वर्षावरील कोणताही व्यक्ती ज्याला कोणत्याही एका भाषेत लिहिता किंवा वाचता येते. तर लिहिताही आलं पाहिजे किंवा वाचता आलं पाहिजे असं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा येतोय. पुढच्या मुद्द्याचं नाव आहे नागरी. नागरिक क्षेत्र. नागरिक क्षेत्र म्हणजे शहर कशाला म्हणतात? ठीक आहे, असतं ना की भारतात इतके शहर आहेत, इतकी ग्रामीण जनता आहे, तर याला बेटा सेन्सस टाउन म्हणतात. भारतात कशाला सेन्सस टाउन म्हणतात? शहर कशाला म्हणायचं? कसं ओळखाल तुम्ही शहर आहे म्हणून? काय क्रायटेरिया आहे तुमच्याकडे शहराचा? असं आहे का मेट्रो आहे म्हणून शहर आहे? मग तर बऱ्याच साऱ्या शहरामध्ये मेट्रो नाहीत, मग त्याला तुम्ही शहर म्हणता का? शहर म्हणत नाही असं आहे का? नाही. लक्षात ठेवायचं, नागरिक क्षेत्राची आपल्या सेन्सस ऍक्टनं काय केली आहे? व्याख्या केली आहे. बघा, नागरिक क्षेत्र कसं म्हणायचं? नंबर 1, असे क्षेत्र. बघा लक्ष द्या, नागरिक क्षेत्र किंवा सेन्सस टाउन म्हणजे काय? असे क्षेत्र. ठीक आहे, कसे क्षेत्र? असे क्षेत्र की ज्याची लोकसंख्या ही किती असली पाहिजे? लोकसंख्या असली पाहिजे 5000+. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, नागरिक क्षेत्र कशाला म्हणतात? तर बघा, असे कोणतंही गाव ज्याची लोकसंख्या 5000+ आहे. तुम्ही बघा तुमचं गाव सेन्सस टाउन मध्ये येतं का? ठीक आहे, 5000+ असली पाहिजे. नंबर 2, त्या गावाची जी घनता आहे ही घनता किती असली पाहिजे? 400+ असली पाहिजे. म्हणजे 400 चौरस किलोमीटर याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. आता तुम्हाला थोडी माहिती तुमच्या गावची घनता किती आहे तर. ठीक आहे, आणि नंबर 3, तुमच्या गावात गैरकृषी क्षेत्रात, गैरकृषी क्षेत्र म्हणजे काय? शेती सोडून इतर ठिकाणी कामाला जाणारे लोक. ठीक आहे, सो गैरकृषी क्षेत्रात जो रोजगार आहे म्हणजे तुमच्या गावातले 100 पैकी, ठीक आहे, 75% लोक हे कुठं गेले पाहिजे? इतर क्षेत्रात कामाला गेले पाहिजे. म्हणजे तुमच्या गावातले लोक, तुमच्या गावात लोकसंख्या असेल 5000 पण घनता 400+ असेल, पण गावातले लोक आजही जर कुठं जात असतील, ते जर शेतीत कामाला जात असतील तर त्याला शहर म्हणत नाही. शहर असण्यासाठी गावातले 75% पेक्षा जास्त लोक हे कुठं गेले पाहिजे? गैर कृषी क्षेत्रात कामाला गेले पाहिजे. आलं लक्षात? समजलंय? हे झालं बाललिंग गुणोत्तर, हे झालं साक्षरता, हे झाली नागरिक क्षेत्र. मी बाजूला होतोय, लिहून घ्या. क्लिअर? चलो, त्यानंतर आहे बेटा लोकसंख्येचे प्रकार. आपली जी लोकसंख्या असते या लोकसंख्येचे प्रकार.
आणि लक्षात ठेवायचं, आपली जी लोकसंख्या असते या लोकसंख्येचे विविध प्रकार असतात, वेगवेगळे काय असतात, वयोगट असतात. या वयोगटानुसार लोकसंख्येचे प्रकार ठरतात. तर बघा लक्ष द्या, देशात ना 2 प्रकारची लोकसंख्या असते. किती प्रकारची? देशात तुमच्या म्हणजे माझ्या आणि आपल्या देशात तुम्हाला 2 प्रकारची लोकसंख्या दिसते. एक लोकसंख्या असते जिला म्हणतात अवलंबित्व लोकसंख्या. अवलंबी लोकसंख्या. अवलंबी लोकसंख्या म्हणजे काय? हे कोणावर तरी अवलंबून आहे, स्वतः कामाला जाऊ शकत नाही, यांना कोणीतरी खायला दिलं तरच हे खाऊ शकतात. याला म्हणतात डिपेंडंट पॉप्युलेशन. ठीक आहे. आणि एक असते जी कामाला जाऊन स्वतः खाऊ शकते, याला काय म्हणतात? याला म्हणतात कार्यकारी लोकसंख्या. आणि एक लक्षात ठेवायचं, कधीही काय असले पाहिजे, कोणत्याही देशात कार्यकारी लोकसंख्या जास्त असली पाहिजे. जर आता तुम्ही एक तुम्हाला उदाहरण देतोय, समजा माझ्या घरी मी कमवता एकटा आहे, खाणारे 5 लोक आहेत. खाणारे म्हणजे माझ्यावर डिपेंडंट 5 लोक आहेत, तर ऑब्वियस आहे ना की मी जे उत्पन्न कमावतो त्यात बचत होणारच नाही. देशातही असं असेल ना, देशात अवलंबी लोकसंख्या जर असेल, समजा आपली 145 कोटी लोकसंख्या आहे, 100 कोटी जर डिपेंडंट असतील आणि 45 कोटीच खाणारे असतील, कमावणारे, तर बेटा काय होणार आहे? प्रॉब्लेम तर होईलच ना. म्हणून काय असते माहिती आहे का, कधीही कार्यकारी लोकसंख्या जास्त असली पाहिजे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, अवलंबी लोकसंख्येमध्ये कोण कोण असतात? तर बघा, भारतात 0 ते 14 वयोगटात जो असतात ते बालक असतात. तुम्ही म्हणाल सर आता तर तुम्ही म्हटलं 0 ते 6 वयोगटाला बालक म्हटलं, तर बेटा ते लोकसंख्या मोजताना 0 ते 6 वयोगटात बालक असतात, पण बाल कामगार मोजताना 0 ते 14 वयोगट. कारण की आपलं संविधान काय म्हणतंय, 14 वर्षाखालील बालकांना काम करू देता येत नाही. आता बघा, बालकांना जर कामावर बंदी असेल 14 वर्षाच्या वर, 14 वर्षाच्या आतमध्ये, तर ती लोकसंख्या काय असेल? ऑब्वियस अवलंबी लोकसंख्या असेल. ठीक आहे. दुसरं असतात वृद्ध लोकसंख्या. आणि वृद्ध जी लोकसंख्या आहे ही आहे 65 वर्षाच्या प्लस. म्हणून आपल्या इथं बघा, तुम्हाला 65 वर्षाच्या वरचा जो वयोगट असतो याला वृद्ध म्हणतात. आपल्या देशात पेन्शन कधी चालू होते? पेन्शन चालू होते 65 वर्षाच्या वर. म्हणजे 14 वर्षापर्यंत लोकसंख्या ही डिपेंडंट राहते, वृद्ध 65 वर्षापर्यंत, 65 वर्षाच्या वर. आणि कार्यकारी जी लोकसंख्या असते, कार्यकारी लोकसंख्या कोणाला म्हणतात? तर भारतात कार्यकारी लोकसंख्या ज्या लोकसंख्येला म्हणतात ती लोकसंख्या म्हणजे 15 ते 64 वर्ष. आलं का लक्षात? 15 ते 64 आले लक्षात? का बरं सर? कारण की 15 वर्षाच्या खाली काम करता येत नाही, 65 वर्षाच्या वर काम करता येत नाही. सो त्याच्यामुळे आपल्या लोकसंख्येचे प्रकार तुम्हाला असे दिसतात. क्लिअर का? आले लक्षात? समजलं का? बघा, लिहून घ्या व्यवस्थित. मी तुम्हाला काय सांगितलंय? तुम्हाला लोकसंख्या सांगितली. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंय घनता सांगितली. ठीक आहे. त्यानंतर लिंग गुणोत्तर सांगितलंय. ठीक आहे. अशा काही कन्सेप्ट सांगितल्या. आता मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतोय जे मोस्टली तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. बघा, एकदा मी रिकॉल करून देतोय. लोकसंख्या, घनता, लिंग गुणोत्तर, त्याच्यानंतर बाल लिंग गुणोत्तर, साक्षरता, नागरिक क्षेत्र. ठीक आहे. त्यानंतर लोकसंख्येचे प्रकार. आता आणखी काही संकल्पना सांगतोय. पहिली संकल्पना आहे ज्याला म्हणतात जन्मदर. म्हणजे देशात जन्मदर, याला म्हणतात बर्थ रेट. काय म्हणतात? बर्थ रेट. ठीक आहे. एक असतो जन्मदर, दुसरा असतो मृत्यू दर म्हणजे मॉर्टॅलिटी रेट. डेथ रेट नाही म्हणत याला मॉर्टॅलिटी रेट म्हणतात. आणि तिसरा असतो ज्याला म्हणतात माता मृत्यू दर, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. काय काय सांगितलंय? सर्वात पहिला बर्थ रेट, दुसरा मॉर्टॅलिटी रेट, तिसरा म्हणजे मदर मॉर्टॅलिटी रेट. आता कसा मोजत असतात समजून घ्या. मी तुम्हाला तुमच्या गावाचं उदाहरण देतोय. ठीक आहे. एखाद्या क्षेत्रात म्हणजे तुमच्या गावात, तुमच्या देशात, एखाद्या क्षेत्रात दर 1000 लोकांमागे, म्हणजे तुमच्या गावात दर 1000 लोकसंख्येमागे काय जन्माला येणाऱ्या कोणाची संख्या? जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या. आले का लक्षात? म्हणजे तुमच्या गावात दर 1000 लोकांमागे किती लोक जन्माला येतात? दर 1000 लोकांमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या.
म्हणजेच काय आहे, म्हणजेच आहे ज्याला म्हणतात बर्थ रेट. म्हणजे माझ्या गावात 5000 लोकसंख्या आहे आणि माझ्या गावात जर दररोज 5 मुलं जन्माला येत असतील तर समजून घ्यायचं की माझ्या गावाचा जन्मदर किती आहे, 5 आहे. ठीक आहे. असंच आपण काय म्हणू शकतोय, एखाद्या क्षेत्रात ठीक आहे दर 1000 लोकसंख्येमागे ठीक आहे मृत्यू पावणाऱ्या सर्व लोकांची संख्या. आलं का लक्षात? कारण की मृत्यू पावणारे बालकही असू शकतात, वृद्धही असू शकतात, कोणीही असू शकतात. जन्माला येणारे फक्त बालकच असतात ना, म्हणून तिथं बालकांची संख्या. मरणारं कोणी असू शकतो, म्हणून त्या लोकांची संख्या. समजलं का? बघा, जन्मदर 1000 मागं मोजतात, मृत्यूदर 1000 मागच मोजतात. आले का लक्षात? ठीक आहे. आता मृत्यूदर, माता मृत्यूदर. तर लक्षात ठेवायचं, माता मृत्यूदर, माता म्हणजे काय, जी प्रसूत होत असते, जीची काय म्हणू शकतो आपण, जीची प्रसूत होत असते. ठीक आहे, म्हणजे जी काय करते, बाळाला जन्म घालते अशी आई. ठीक आहे. दर 1 लाख किती सांगितलंय, लक्ष द्या, दर 1 लाख जिवंत जन्मामागे. लक्षात घ्यायचं, म्हणजे प्रत्येक 1 लाख मातांनी काय केलं पाहिजे, जिवंत बालकांना जन्म दिला पाहिजे. लक्षात आलं? दर 1 लाख जिवंत जन्मामागे ठीक आहे मृत्यू पावणाऱ्या ठीक आहे मातांची संख्या. आलं का लक्षात? माता मृत्यूदर किती मागं मोजत असतात, मग माता मृत्यूदर मोजत असतात तो म्हणजे 1 लाखामागं. याच्यावर प्रश्न येतात, मी तुम्हाला सरळ सांगतोय, कोणत्याही परीक्षेमध्ये इथं प्रश्न येतात. आलं का लक्षात? बघा, 1 लाख जिवंत जन्मामागं म्हणजे समजा 1 लाख बालक जन्माला आले असतील, या 1 लाख बालकांच्या जन्मामागे ठीक आहे काय होतंय, या 1 लाख बालकांच्या जन्मामागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे माता मृत्यूदर. ह्या काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टवर आधारित तुम्हाला काय येतात, प्रश्न येतात. परत एकदा रिकॉल करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिले सांगितलंय तुम्हाला लोकसंख्या काय असते, दुसरं सांगितलं घनता काय असते, घनतेचं सूत्र काय, तिसरं लिंग गुणोत्तर काय सांगितलंय, चौथं सांगितलंय बाल लिंग गुणोत्तर काय आहे, साक्षरता काय आहे, नागरिक क्षेत्र काय आहे, त्यानंतर लोकसंख्येचे प्रकार. आता एक लक्षात घ्या, ठीक आहे, आणि मग सांगितलंय माता मृत्यूदर, जन्मदर आणि मृत्यूदर. क्लिअर? आता सर्वात पहिलं सांगतोय की भारतामध्ये लोकसंख्येचा इतिहास काय आहे. काय मुद्दा सांगतोय मी तुम्हाला, भारतामध्ये लोकसंख्येचा इतिहास काय आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे TCSच्या एक्झाममध्ये सर्वाधिक प्रश्न जर कोणत्या टॉपिकवर येत असतील तर ते येतात या टॉपिकवर. म्हणून तर आपण याला मोस्ट IMP टॉपिक म्हणतोय, भारतात लोकसंख्येचा इतिहास. तर बघा, सर्वात पहिले भारतात लोकसंख्या मोजण्याचा जो प्रयत्न केला होता, म्हणजे पहिला प्रयत्न, ठीक आहे, पहिला प्रयत्न जो करतोय तर तो करतोय कोण, लॉर्ड मेयो, 1872 ला. ठीक आहे, वर्ष होतं 1872, नाव होतं भारताचा जो व्हाईसराय आहे त्याचं नाव आहे लॉर्ड मेयो. आणि यानं काय केलंय, संपूर्ण भारतात थोडी केली असेल, यानं काय केलंय, याने पायलट प्रोजेक्ट केला. पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय असतं समजून घ्या. पायलट प्रोजेक्ट म्हणजे पोरांनो एक फक्त काय करतोय आपण, डेमो घेतो, डेमो. ठीक आहे, पायलट प्रोजेक्ट केला तो म्हणजे ढाका शहरात. कोणत्या शहरात, ढाका, कारण की पहिले बांगलादेश भारत होतं ना. ठीक आहे, म्हणून भारतात सर्वात पहिला जनगणना करण्याचा प्रयत्न केलाय लॉर्ड मेयोनं. पायलट प्रोजेक्ट होता ढाक्यामध्ये. ठीक आहे, मात्र इथं याला यशस्वी वाटलंय आणि याचं स्वप्न पूर्ण केलंय. म्हणून भारतात नियमित जी जनगणना चालू झाली दर 10-10 वर्षानं, जी नियमित जनगणना आहे ही जनगणना, आणि संपूर्ण भारतभर जी जनगणना केली ज्याचं नाव होतं लॉर्ड रिपन. काय होतंय, लॉर्ड रिपन. आणि लॉर्ड रिपननं भारतात 1881-82 पासून काय केलंय, दर 10 वर्षांनी म्हणजे दशवार्षिक काय केली, भारतात जनगणना चालू केली. समजलं का? प्रथम प्रयत्न लॉर्ड मेयोनं केला, ढाका शहरामध्ये नियमित जनगणना केली लॉर्ड रिपननं दर 10 वर्षांनी. ठीक आहे, झालंय. आता एक लक्षात ठेवायचं, असं जर असेल तर भारतात आतापर्यंत जर टोटल जनगणना तुम्ही बघितल्या तर टोटल जनगणना दिसतात 15. बघा ना, 81-82, 91-92. ठीक आहे, त्याच्यानंतर असं जर करत गेलं तर आतापर्यंत तुम्हाला टोटल काय दिसतात, 15 जनगणना दिसतात. आणि एक लक्षात ठेवायचं, या 15 जनगणनांपैकी काही ज्या जनगणना आहेत
ठीक आहे, ह्या स्वातंत्र्यापूर्वी आहेत आणि काही स्वातंत्र्यानंतर आहे. तर यापैकी तुम्हाला ज्या स्वातंत्र्यापूर्वी जनगणना दिसतात, ह्या स्वातंत्र्यापूर्वी जनगणना दिसतात 8. किती? 8. क्लिअर. आणि आता स्वातंत्र्यानंतर जर तुम्हाला झालेल्या जनगणना दिसतील तर तुम्हाला दिसतात त्या 7. म्हणून तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल माहिती आहे का? प्रश्न हा विचारला जाईल की भारतात एकूण जनगणना किती झाल्या? तर 15. स्वातंत्र्यापूर्वी किती? 8 आणि स्वातंत्र्यानंतर किती? 7. ठीक आहे. मग तुम्हाला प्रश्न आणखी विचारला जाईल की बाबा अलीकडे कोणती जनगणना झाली? बरोबर ना? काय प्रश्न विचारला जाईल की भारतात अलीकडे कोणती जनगणना पार पडली? तर लक्षात ठेवायचं, भारतात अलीकडे म्हणजे रिसेंटली आपल्या देशात जनगणना पार पडली 2011ला. 21ला होणार होती पण कोविडमध्ये नाही झाली, आता सध्या चालू आहे. ठीक आहे. सो भारताला 2011ला जनगणना पार पडली आणि ही कितवी होती? 15वी सेन्सस होती. सेन्सस म्हणजे काय? जनगणना. 15वी जनगणना होती. ठीक आहे. ह्या जनगणनेचं जे आहे याचं वाक्य होतं काय? आपली जनगणना आपले भविष्य. काय वाक्य होतं? ब्रीद वाक्य जर विचारलंय तर ब्रीद वाक्य होतं आपली जनगणना आपले भविष्य. इंग्लिशमध्ये यालाच काय म्हणतात? यालाच म्हणतात आर सेन्सस. ठीक आहे. आर फ्युचर म्हणजे अवर, तुम्ही त्याला अवर म्हणता. ठीक आहे. तर अवर सेन्सस अवर काय? फ्युचर. आर सेन्सस आर फ्युचर. ठीक आहे. आणि याचे जे आयुक्त होते जनगणना आयुक्त, ज्या जनगणना आयुक्ताचं नाव होतं सी चंद्रमौली. काय नाव होतं? सी चंद्रमौली. समजलंय? बघा, अलीकडे जी जनगणना पार पडली ती 15वी जनगणना होती 2011ला. आपली जनगणना आपले भविष्य. ठीक आहे. असं. त्यानंतर आयुक्त होते सी चंद्रमौली आणि प्रति व्यक्ती खर्च आला 22 रुपये. प्रति व्यक्ती मोजण्याचा जो खर्च आला तो किती आला? 22 रुपये. लक्षात ठेवायचं, ही जनगणना जी आहे ही 2 टप्प्यात पार पडली. 2 टप्पे. पहिला जो टप्पा होता तो पहिला टप्पा होता गृहगणना. पहिला टप्पा काय होता? गृहगणना. गृहगणना म्हणजे घर मोजणे, हा पहिला टप्पा. ठीक आहे. हा काय होता? हा होता प्रथम टप्पा. आणि तुम्हाला माहिती आहे पहिला टप्पा आउट असतो. ठीक आहे. आणि दुसरा जो झाला ते म्हणजे लोकांचे डोके मोजले. डोके म्हणजे काय? ऍक्च्युअल मध्ये लोक मोजले. सो हा काय होता? दुसरा टप्पा. कळालं? अशा प्रकारे बघा व्यवस्थित. प्रथम जनगणनेचा प्रयोग कोण केला? नियमित कोण केला? आतापर्यंत किती झाल्यात? ठीक आहे. त्याच्यानंतर अलीकडे कोणती झाली? आता प्रश्न हा पडेल की सर जनगणना हा जो मुद्दा आहे हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर लक्षात ठेवायचं, जनगणना हा केंद्र सूचीतील विषय आहे. कोणत्या सूचीतील? केंद्र सूचीतील. मग ऑब्वियस आहे जनगणना कोण करत असेल? जनगणना करत असेल केंद्र सरकार. ठीक आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, जनगणना कोण करतंय? तर गृह मंत्रालय. कोणतं मंत्रालय? गृह मंत्रालय. कोणतं? भारत सरकार. आणि गृह मंत्रालयामध्ये एक विभाग असतो ज्याला काय म्हणतात? जनगणना विभाग. जर तुम्हाला प्रश्न विचारलाय की जनगणना कोण करते तर सांगायचं गृह मंत्रालय करतं आणि गृह मंत्रालयाचा जनगणना विभाग ही काय करत असते? ही करत असते जनगणना. किती वर्षानं? दर 10 वर्षानं. जनगणनेसाठी कायदा कोणता आहे तर लक्षात घ्यायचा. जनगणनेसाठी कायदा आहे सेन्सस ऍक्ट. सेन्सस म्हणजे जनगणना आणि तो आहे 1948ला. आणि हा कायदा कोण्या समितीनुसार केला होता तर त्यावेळेस होती भोर समिती. काय सांगितलंय? त्यावेळेस भोर समितीनुसार काय करण्यात आली? हा कायदा करण्यात आला. आले लक्षात? समजलंय? इतिहास आलं का? बघा, लोकसंख्येचा इतिहास तुम्हाला असा विचारला जाईल आणि आता अलीकडे कोणती लोकसंख्या जनगणना पार पडली हे सांगितलंय. आता ऑब्वियस 21ची जी जनगणना चालू असेल ती कितवी जनगणना असेल? ती असेल 8वी. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर 8वी, 19 16वी. सो असा तुम्हाला काय दिसतोय? एकूण जनगणनेचा इतिहास दिसतोय. क्लिअर? समजलं का? चला पुढच्या मुद्द्याकडे जातोय. आणखी एका मुद्द्याकडे जातोय. ठीक आहे. मी बघा काय काय सांगितलंय तुम्हाला. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलंय लोकसंख्या म्हणजे काय असतं. दुसरं सांगितलंय घनता म्हणजे काय असतंय. ठीक आहे. तिसरं सांगितलंय की लिंग गुणोत्तर काय असतं. चौथं सांगितलं बाललिंग गुणोत्तर, साक्षरता, नागरिक क्षेत्र काय असतंय. त्यानंतर लोकसंख्येचे प्रकार सांगितले. ओके. त्याच्यानंतर जन्मदर, मृत्यूदर, माता मृत्यूदर काय कन्सेप्ट आहे. इथं सर्वात ज्याला अंडरलाईन केले आहे ते सर्वात महत्त्वाचे वाक्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर लोकसंख्येचा भारतातला इतिहास काय आहे हा इतिहास प्रॉपर समजून सांगितला तुम्हाला.
ठीक आहे, आलं का लक्षात? आणखी इथं 2-3 मुद्दे सांगतोय, तर बघा लक्ष द्या. जगात कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम, ठीक आहे, म्हणजे कुटुंब नियोजन समजतं ना, फॅमिली प्लॅनिंग. तर तुम्हाला फॅमिलीच नाही तर काय प्लॅनिंगचा प्रश्न, ठीक आहे. चला, भारतात सर्वात पहिले जो जगात सांगतोय, जगात, ठीक आहे, जगात सर्वात पहिले कुटुंब नियोजन कार्यक्रम, ठीक आहे. जर पहिला देश विचारलाय, प्रथम देश, तर बेटा कोण सांगायचं? इंडिया. मग आता बघा मजा, बघा कशी आहे. पहिला कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबवणारा देश. कुटुंब नियोजन म्हणजे काय? कुटुंबाचा आकार लहान करणे, गर्भनिरोधक साधने वापरणं, ऑपरेशन्स करणं, नसबंदी करणं. जगात सर्वात पहिला कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबवला इंडियानं, आणि सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे? इंडियाची. जगात सर्वाधिक लाजाळू लोक आहेत इंडियन, सर्वात जास्त लोकसंख्या भारताची आहे. मग तुम्ही विचार करा हे कोणत्या प्रकारचा लाजाळूपणा असेल. आलं का लक्षात? ठीक आहे. आणि भारतात कुटुंब नियोजनाचे जे प्रणेते आहेत त्यांचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे रधो कर्वे, रघुनाथ, ठीक आहे. महर्षी कर्व्यांचे मुलगा रघुनाथ धोंडो कर्वे, ठीक आहे. हे जे होते ना, हे भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे प्रणेते मानतात. आणि यांचं एक मासिक होतं, कोणतं? समाज स्वास्थ्य. या समाज स्वास्थ्य मासिकामध्ये त्यांनी काय केलंय? कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केला. आलं लक्षात? समजलं का? इथपर्यंत क्लिअर आहे. आता तुम्हाला एक सर्वात महत्वाची थिओरी सांगतोय, ती म्हणजे आहे बेटा माल्थेशियन थिओरी, माल्थसचा सिद्धांत. हे लिहून घ्या व्यवस्थित, बाजूला होतोय. ओके, चलो. आता माल्थस काका काय म्हणतात समजून घ्या. माल्थस नावाचा एक शास्त्रज्ञ होता. या माल्थसनं काय म्हटलंय, थोडं याला लहान करतोय, 1 मिनिट. येस, हां, बघा, हे आहेत माल्थस काका. माल्थस काकाचं म्हणणं काय आहे बघा. माल्थस असा म्हणतोय की बाबा जी लोकसंख्या असते, येस, हां, ठीक आहे, एवढा एरिया आपल्याला मिळेल. हां, माल्थस काय म्हणतोय, जी लोकसंख्या असते ही लोकसंख्या वाढत असते ते म्हणजे जिओमेट्रिकल प्रोग्रेशननं. तुम्हाला माहिती आहे ना, असं म्हणतात ना, 2चे 4 करा, 4चे 12 करा, 4चे किती करा, 8 करा, असं, ठीक आहे. म्हणजे बघा लोकसंख्या जी असते, आता माल्थस बघा काय म्हणतोय, माल्थस, याला म्हणतात माल्थसचा सिद्धांत. माल्थस बघा काय म्हणतोय, माल्थस असा म्हणतोय की बाबा बघा लोकसंख्या जी असते, कोणत्याही देशाची लोकसंख्या, ही जी लोकसंख्या आहे हिची वाढ कशी होते? या लोकसंख्येची वाढ होते ती म्हणजे जीपी नुसार. जीपी म्हणजे काय? जिओमेट्रिकल प्रोग्रेशन. याला काय म्हणतात? याला म्हणतात भूमितीय, ठीक आहे. भूमितीय प्रक्रिया जी आहे, ठीक आहे, किंवा भूमितीय जी पद्धती आहे याने वाढ होते. म्हणजे कसं सर? बघा लक्ष द्या. पहिले दोनच पाहिजे ना, पहिले 2 लोक पाहिजे ना, एकटा कसं जन्माला घालेल, ठीक आहे. मग 2 काय करतात? 4 जन्माला घालतात, 4 8 जन्माला घालतात, 8 16ला जन्माला घालतात, 16 32ला जन्माला घालतात, 32 64ला, 34 128ला, 128 256ला. अशा प्रकारे काय करतील? ते जन्माला घालत जातील. मग 312 अशा प्रकारे ही सो ऑन अशी काय होईल? अशा प्रकारे लोकसंख्या वाढेल. याला काय म्हणतात? याला म्हणतात भूमितीय पद्धती. पण तो बिचारा इतका साधा होता आपला माल्थस, ठीक आहे. जुने लोक नसतात का की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जसं काय वाढेल इथं अत्याचार वाढेल तसं काय होईल? निसर्ग स्वतःला काय करतोय? त्या ठिकाणी सांभाळून घेतोय. असं लोकसंख्येचा सिद्धांत मांडला होता माल्थसनं. माल्थसनं सांगितलं लोकसंख्या जेव्हा भूमितीय पद्धतीनं वाढेल तेव्हा आपल्या देशातलं अन्नधान्य उत्पादन जे असतं, समजतं ना, अन्नधान्य जे आपण खातोय, ठीक आहे, फूड ग्रेन्स, ठीक आहे, हे उत्पादन जे आहे हे उत्पादन मात्र अशा पटीनं वाढत नाही. तर याची वाढ होते अरिथमॅटिकल प्रोग्रेशन, आणि हे वाढेल अंकगणितीय पद्धतीनं, ठीक आहे. अंकगणितीय पद्धतीनं वाढेल म्हणजे काय होईल? त्याचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी 1 क्विंटल पिकलं एकरी, पुढच्या वर्षी 2 पिकेल, आणखी प्रगती झाली 3 पिकेल, 4 पिकेल, 5 पिकेल, 6 पिकेल, 7 पिकेल. पण असं थोडी आहे ते 100 पर्यंत ट्रेस कराल, उत्पादन तर कमी इतकं वाढणार नाही आहे ना. म्हणून काय होईल? एक दिवस या लोकसंख्येमध्ये आणि या पद्धतीमध्ये गॅप पडणार आहे ना. बघा 2 लोकांना 1 क्विंटल सफिशियंट होतं,
4 लोकांना 2 क्विंटल सफिशियंट होतं, 8 लोकांना 3 क्विंटल सफिशियंट आहे, पण 16 लोकांना 4 क्विंटल का सफिशियंट नाही आहे ना. मग अशा वेळेस काय होईल, इथे लोकसंख्येला अन्नधान्य कमी पडेल. बघा आता तो काय म्हणतोय, जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येला काय होईल, अन्नधान्य उत्पादन कमी. ठीक आहे. आणि जेव्हा लोकसंख्येला अन्नधान्य उत्पादन कमी पडतं तेव्हा काय समस्या निर्माण होईल, उपासमार, आणि लोक मरतील. काय होईल, उपासमार येईल, लोक मरतील. त्याला थोडी माहिती आहे हरित क्रांती होणार आहे म्हणून. ज्या भारतात एक वेळ खायला अन्न नव्हतं त्या भारतात आता अन्न सडतंय, आणि ते अन्न मंत्र्यांच्या फॅक्टरीमध्ये जाऊन आता त्याची वाईन बनते, वाईनरीमध्ये जाऊन वाईन बनते. म्हणजे एकीकडे उपाशी राहणारा भारत, ते आज अन्नाची नासधूस करणारा भारत, अशी सिस्टम. आणि लक्षात ठेवायचं, या पद्धतीला त्यानं काय म्हटलं, त्यानं म्हटलं मालथसचा सापळा. काय म्हटलंय, मालथसचा सापळा. म्हणजे हा निसर्गाने एक सापळा रचलाय की तुम्ही लोकसंख्या वाढवा, मी कमी करायसाठी माझी टेंडन्सी वापरतो. याला म्हणतात माल्थुसियन ट्रॅप. ठीक आहे. पण झालं असं पोरांनो, याच्यामध्ये युरोप कधीही अडकला नाही. युरोप अडकला नाही, इतर खंड अडकले नाही. यात अडकलं कोण माहिती आहे का, आफ्रिका. कारण की आफ्रिकेत काय झालं, लोकसंख्या वाढून राहिली, पण त्यांच्यामध्ये औद्योगिक क्रांती न झाल्याने तिथं उपासमाराची परिस्थिती दिसते. म्हणून तुम्ही उपासमार देशांमध्ये आफ्रिकन देश जास्त दिसतात. पण युरोप तसं नाही. युरोपनं काय केलं, लोकसंख्या पहिलेच कमी ठेवली. ठीक आहे. आणि अन्नधान्य उत्पादन एकदम वाढवलं, कारण की यंत्रांचा शोध लागला होता. सो याला काय म्हणतात, याला म्हणतात मालथसचा सिद्धांत. कळालं का. जर तुम्हाला विचारलंय मालथसचा सिद्धांत काय सांगतो, कोणत्या पद्धतीनं वाढतंय हे सांगता आलं पाहिजे. अजून बघा, तो जुन्या लोकांच्या विचारसरणीवर आधारित होता. त्याचं म्हणणं काय होतं, हे तर ठीक आहे, उपासमारीनं तर कमी होतीलच लोक, पण आणखी काही गोष्टी आहेत. बघा, काही गोष्टी आहेत त्या निसर्गता कमी करेल. म्हणतात ना जुने लोक, काही बेटा नैसर्गिक आपत्ती अशा येतात. ठीक आहे, की भूकंप येतात, त्याच्यानंतर मोठमोठ्या रोगाच्या साथी येतात दर 100 वर्षांना, कोविड सारख्या वगैरे, युद्ध होतात, त्याच्यानंतर दुष्काळ पडतात, त्यानंतर पूर येतात. यामुळे काय होईल, नैसर्गिक आपत्तीमुळे लोकसंख्या कमी होईल. आलं का लक्षात. म्हणतात ना जुने लोक आजही. सो याचंही म्हणणं काय होतं की मोठमोठ्या नैसर्गिक आपत्ती येतील ज्या ऑटोमॅटिक काय केल्या जाईल, ज्यामुळे लोकसंख्या कमी होईल. आणि दुसरं त्यानं सांगितलंय आणखी काय असेल, माणूस इतका हुशार होईल तो काय करेल, प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल. म्हणजे त्याला लक्षात येईल लोकसंख्या वाढते म्हणून तो काय करेल, लेट मॅरेजेस. लग्न लेट केलं की बालकं लेट जन्माला येतात. मग लेट केलं की मग 1-2च जन्माला येतात. आपल्या आजी आजोबासारखं केलं असतं, हम दो हमारी क्रिकेट की टीम. ठीक आहे. आलं लक्षात. सेलेबसी म्हणजे कमंडलू घेऊन निघाले, ब्रह्मचर्य असते ना काही लोक, लग्न करायचं नाही, 90 मारायचं, झोपायचं. ठीक आहे. सो तो त्याच्यामुळे काय होते, आता एकटं थोडी जन्माला घालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेल्फ रिस्ट्रेन, ते काय करतील, स्वतःवर प्रतिबंध घालतील. सलमान खान सारखं, जाऊ द्या कुठे लग्न करता असं. ठीक आहे. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय, हम दो हमारा एक, हम दो हमारे दो. सो असं हे काय सांगतं, हे सांगतंय मालथस. कळालं का. आलं लक्षात. सो ह्या काय असतात, ह्या होत्या तुमच्या संकल्पना काही महत्त्वाच्या. अशाच जर संकल्पनात्मक आधारावर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, माझी ही बॅच परचेस करू शकता. आणि सोबतच इंटिग्रेटेड कोर्स करायची असेल तर ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुमचा BMCचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस कंप्लीट करून घेतला जाईल. आणि सोबत जी आता टॅक्स असिस्टंट इन्स्पेक्टरची पोस्ट आहे त्यासाठी तुम्ही एलिजिबल नक्कीच आहात. सो तुम्हाला काय होईल, दुहेरी फायदा अशा प्रकारे होईल. हे लेक्चर कसं वाटलं हे नक्की कळवा. जर तुम्हाला याचा दुसरा पार्ट पाहिजे असेल तर मला तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर आता आपण भेटूया ते म्हणजे या लेक्चरच्या दुसऱ्या पार्ट सोबत. तब तक के लिए टाटा, बाय बाय, जय हिंद, कीप स्टडिंग.